नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण पायात सतत गोळे येणे म्हणजेच पेटके येणे या विशिष्ट जीवनशैलीमुळे येत असणाऱ्या लक्षणाच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते, तसेच काही आजारांसोबत याचा संबंध असू शकतो. म्हणून वैद्यकीय सल्ल्याने काही तपासण्या करणं आणि औषधी उपचार घेणं गरजेचे आहे. पायात गोळे येणे हा एका त्रासामागे अनेक कारणं दडलेली असू शकतात. पायाला गोळे येणे हे प्रामुख्याने 30 ते 55 वयोगटातील महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. यामध्ये पोटरीच्या स्नायूंमध्ये अशा प्रकारच्या हालचाली निर्माण होतात की ज्यावर आपण नियंत्रण करू शकत नाही. आणि या हालचालींमुळे स्नायू एकदम कडक होतात. स्नायू अचानक आखडल्याने किंवा कडक झाल्याने वेदना होतात. बहुतांश केसेसमध्ये पायात गोळे येण्याची तक्रार रात्री झोपेतच असते आणि ते मोठा आवाज करून दुसऱ्यांना देखील उठवत असतात. प्रचंड वेदनांमुळे पाय हलवता येत नाही आणि कदाचित दुसऱ्या दिवशी दिवसभर पोटरीत वेदना होत राहतात. याच्या कारणांचा विचार केल्यास सातत्याने कोणत्याही प्रकारचे काम न करता बसून राहणं, मांडी घालून बसणं, खुर्चीत पाय जमिनीला न टेकवता खूप वेळ बसणं, थोडक्यात बैठी जीवनशैली प्रामुख्याने आढळून येते. यासोबतच जे व्यक्ती अतिश्रम करतात, अति काळ उभे राहतात, अधिक चालतात, अधिक व्यायाम करतात, त्यांच्यात देखील अशा आजार किंवा लक्षण निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अपुऱ्या विश्रांतीमुळे देखील हा त्रास होत असतो. म्हणजेच रोज पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रामुख्याने ज्या महिला उंच टाचाच्या चप्पल किंवा पादत्राणं वापरत असतील, म्हणजेच हाय हील्स वापरतात, त्यांना देखील पोटरीच्या स्नायूंवर ताण येऊन ही लक्षणे दिसू शकतात. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्व B12 यांच्या कमतरतेमुळे देखील असे प्रकार होऊ शकतात. घाम अधिक आल्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. तसेच पायाला रक्तपुरवठा अपुरा होत असल्यामुळे देखील ही समस्या उद्भवते. नेहमी अधिक प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना ही समस्या कॉमन आहे. ज्यांना मधुमेह, सांध्यांचे विकार, किडनीचे आजार, थायरॉईडची समस्या, पार्किन्सन इत्यादी आजार आहेत, अशांनी वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करून घ्यावा. अन्य व्यक्तींनी निर्गुंडी तेलाचा मसाज केवळ पायालाच न करता संपूर्ण शरीराला करून घेतल्यास उत्तम ठरते. कारण हा व्याधी वात विकारमध्ये गणला जातो आणि स्थानिक म्हणजेच केवळ पायातील वात कमी करण्यापेक्षा संपूर्ण शरीरातील वात कमी केल्यास उत्तम ठरते. तसेच आयुर्वेदात वर्णन केलेल्या मात्राबस्तीचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने केल्यास निश्चितच आपण ह्या आजारावर मात करू शकतो. आहारामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात मिळेल अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा वापर, शेवगाच्या पानांची भाजी, केळी, मुळा इत्यादी सेवन करावे. सतत बैठक काम, अधिक व्यायाम, अधिक उभे राहणे, अधिक चालणे हे टाळल्यास हा आजार होणारच नाही. ज्यावेळी पायाला गोळा येत असतो, अशा वेळी तात्काळ पाय लांब करून पायाची स्ट्रेचिंग एक्सरसाइज करून घ्यावी. पायाला कोमट तेलाची थोडी मसाज करावी. गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा. अशा प्रकारे सहजच आपण पायाला पेटके येणे हे लक्षण दूर ठेवू शकतो. नमस्कार.